धाराशिव बीड लातूरमधला महायुतीचा उमेदवार हा ठरलेला आहे। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती समोर येते आहे। अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी आणि ओमप्रकाश शेटे हे उत्सुक होते। बसवराज पाटील माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष होते। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील हे भाजपमध्ये आलेले आहेत। उमरग्यामधून एकदा आणि औशामधून 2 वेळा ते विधानसभेवरती देखील निवडून गेलेले होते। 2021 ते 2024 दरम्यान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर बसवराज पाटील हे मुरुमच्या विठ्ठल साई कारखान्याचे अध्यक्ष आहेत। 2004च्या विलासराव मंत्रिमंडळामध्ये बसवराज पाटील ग्रामविकास मंत्री देखील होते। आणि याच संदर्भामधले पुन्हा एकदा अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून आलेल्या एका व्यक्तीला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र असं देखील कळतंय की भाजपमधले आधीपासूनच अनेक जण इच्छुक देखील होते। त्यामुळे या उमेदवारीकडे कसं बघायचं? नक्कीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी ही आपल्याला सगळ्याच मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होती आणि तेच बीड, लातूर आणि धाराशिव इथं देखील प्रामुख्यानं दिसली होती। एकूणच बसवराज पाटील हे मोठं नाव मराठवाड्यातलं म्हणावं लागणार आहे। सोबतच एकूणच विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात देखील ते राहिलेले होते। 2020च्या निवडणुकीच्या दरम्यान ते भाजपमध्ये आले होते आणि त्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात ताकद देण्याचा प्रयत्न हा मराठवाड्यामध्ये त्यांच्याकडनं होताना दिसला होता आणि त्याच दृष्टिकोनातनं भाजपनं त्यांना ही उमेदवारी दिल्याचं कळतं आहे। पक्षाकडनं रात्री बसवराज पाटलांना उमेदवारीबाबत फोन देखील गेल्याची माहिती आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात प्रयत्न हे बसवराज पाटील यांच्याकडनं पक्षाकडे आपल्याला कुठेतरी उमेदवारी मिळावी यासाठी आपल्याला होताना दिसलेले होते आणि तेच प्रयत्न कुठेतरी यशस्वी झाल्याचं आपल्याला सध्याला तरी दिसतंय। निश्चित। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।